हॅलो डिअर स्टुडंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम या विषयावर चर्चा केली की कोणता अभ्यासक्रम आपला कमी झालेला आहे. आज आपण पाहू प्रश्नपत्रिका ॲक्टिव्हिटी शीट. तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका कशी राहील. ही प्रश्नपत्रिका सर्वसाधारणपणे 6 सेक्शनमध्ये विभागलेली आहे. सेक्शन 1 लँग्वेज ऑफ स्टडी 10 मार्क. नंतर सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज, हे 2 पॅसेज येणार आहेत आणि 10 मार्काचे राहतील, असे 20 मार्क. सेक्शन 3 पोएट्री, हा तुम्हाला 10 मार्कासाठी प्रश्न राहील. सुरुवातीला एक ॲक्टिव्हिटी दिली जाईल एका पोएमवर आणि एक ॲप्रिशिएशन, असं 5-5 मार्क मिळून 10 मार्कासाठी सेक्शन 3 पोएट्री सेक्शन्स. सेक्शन 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज, हे 15 मार्काचे. एक पॅसेज येईल 10 मार्काचा आणि त्या 10 मार्कावर त्या पॅसेजवरच 5 मार्काचे एक समरी म्हणून प्रश्न येईल. म्हणजे असे एकूण 15 मार्क राहतील नॉन टेक्स्चुअल पॅसेजसाठी सेक्शन 4मध्ये. त्याच्यानंतर सेक्शन 5मध्ये रायटिंग स्किल, आणि रायटिंग स्किल तुम्हाला येईल 20 मार्कासाठी. आणि शेवटचा सेक्शन 6 हा येईल तुम्हाला 5 मार्कासाठी ट्रान्सलेशन. असे हे 6 सेक्शन, या 6 सेक्शन मिळून तुम्हाला 80 मार्काचं विचारलं जाईल. याच्यावर पहिला सेक्शन लँग्वेज स्टडी 10 मार्क, दुसरा सेक्शन टेक्स्चुअल पॅसेज 20 मार्क, तिसरा सेक्शन पोएट्री, त्याच्यावर 10 मार्काचं विचारलं जाईल. सेक्शन 4 नॉन टेक्स्चुअल, हा 15 मार्काचं याच्यावर विचारलं जाईल. सेक्शन 5 रायटिंग स्किल, याच्यावर 20 मार्काचं विचारलं जाईल. आणि शेवटचा सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट, हे 5 मार्काचं. अशा पद्धतीने तुमचा 80 मार्काचा पेपर आहे. मित्रहो, आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्र शासनाने 25% हा अभ्यासक्रम कमी केलेला आहे. तर मित्रहो, इतर विषय आणि इंग्रजी विषयाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर 25% भाग कमी झाला इतर विषयासाठी आणि इंग्रजीसाठी. पण इंग्रजीचा इतर भागसुद्धा हा येतो. आता सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिका समजून घेतल्यानंतर मग आपण हा 25% भाग कसा कमी झाला आणि इंग्रजीच्या विषयामध्ये खरोखर हा एकूण किती टक्के भाग कमी झाला, हा आपण पाहू. सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिका पाहू. ढोबळमानाने हे 80 मार्क कसे विचारले जातील, या प्रश्नपत्रिकेची पूर्ण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर याचे सर्व पेजेस तुम्हाला पाठवेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल
प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत, जोड्या आहेत आणि जिथं जिथं भरता येईल अशा ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरंसुद्धा लिहिलेले आहेत. तर बघूया. क्वेश्चन 1A, डू ॲज डायरेक्टेड. या पहिल्या प्रश्नाच्या ए सेक्शनमध्ये 8 प्रश्न विचारले जातील. त्या 8 पैकी तुम्हाला 8 मार्कासाठी विचारले जातील. त्याच्यावर 6 प्रश्न येतील आणि या 6 प्रश्नापैकी तुम्हाला 4 प्रश्न सोडवावे लागतील आणि या 4 प्रश्नांना तुम्हाला 8 मार्क राहतील. आणि बी सेक्शन, या बी सेक्शनमध्ये डू ॲज डायरेक्टेड हा 2 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न राहील. म्हणजे असे लँग्वेज स्टडीचे पहिल्या प्रश्नामध्ये ए आणि बी मिळून 10 मार्काचा प्रश्न राहील. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे काय विचारलं जाईल. क्वेश्चन 1A, डू ॲज डायरेक्टेड, एनी 4, 8 marks. 1. Complete the following words by using correct letters. तुम्हाला 4 शब्द दिले जातील आणि त्या शब्दामध्ये रिकामी जागा राहील आणि त्या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला एक लेटर टाकायचं आहे. उदाहरणार्थ COR, रिकामी जागा ER. आता या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला फक्त एक अक्षर टाकायचं, एक लेटर टाकायचं आहे की जेणेकरून त्या शब्दाचा अर्थ पूर्ण होईल. मग इथे आपण काय टाकणार आहे, COR. N त्या ठिकाणी टाकलेला नाही, आपल्याला N टाकायचा आहे. CORNER, कॉर्नर. तर हा शब्द झाला. त्या शब्दामध्ये एक लेटर गाळलेलं राहील, ते तुम्हाला भरायचं आहे. असे तुम्हाला 4 शब्द येतील. एक शब्द अर्ध्या मार्काचा, असे 2 मार्कासाठी हा प्रश्न राहील. त्याच्यामधला दुसरा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर. तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये काही शब्द दिले जातील आणि ते शब्द तुम्हाला अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे लावायचे आहे. म्हणजेच वर्णमाला जी आहे त्या वर्णमालेनुसार आपल्याला लावायचे आहे. मित्र, या प्रश्नामध्ये घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण तुम्हाला A to Z पर्यंत ABCD ज्या विद्यार्थ्यांना येते त्यांना हा प्रश्न सहज सोडवता येतो. नंतर तिसरा याच्यामधला, पंक्च्युएट द फॉलोइंग. 2 वाक्य विचारले जातील. याच्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह द्यायचे आहेत, अवतरण चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, कॉमा, अर्धा कॉमा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला हे विरामचिन्ह द्यायचे आहेत अशा वाक्य जे आहेत हे तुमच्या पुस्तकामधून घेतले जातील आणि ते तुम्हाला विरामचिन्ह देऊन पूर्ण करायचे आहेत. हा 2 मार्कासाठी. क्वेश्चन 4 याच्यामधलाच, मेक 4 वर्ड्स यूजिंग द लेटर्स इन द वर्ड अनबीटेबल. एक तुम्हाला साधारणपणे 9 ते 10, 11 पर्यंत लेटर असणारा एक शब्द राहील आणि या शब्द दिल्यानंतर तुम्हाला या शब्दामधूनच एक छोटा शब्द तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 3 लेटर असली पाहिजे, 3 अक्षर असली पाहिजे आणि तो अर्थपूर्ण असला पाहिजे. याच्यामध्ये शब्द दिलेला आहे अनबीटेबल, UNBEATABLE. याच्यापासून तुम्हाला 4 शब्द बनवायचे आहे. या शब्दांमधूनच आता पाहू आपण
बीटेबल, UNBEAT, ABLE. आता याच्यामधले आपण सुरुवातीचा शब्द घेऊ. बीट, BEAT, हा एक शब्द झाला. त्याच्यानंतर UNBEAT. आता त्याच्यामध्ये शब्द तुम्हाला EAT, ईट शब्द घेता येतो. नंतर TABLE, टेबल. नंतर ABLE, एबल. अशा प्रकारे हे शब्द आपल्याला करता येतात. याचा डिटेलमध्ये आपण प्रत्येक प्रश्नावर आपण एक्झरसाइज घेऊ, स्वाध्याय घेऊ आणि त्याच्यामधून तुम्हाला त्या प्रश्नाची तयारी करता येईल. आता फक्त प्रश्नपत्रिका साधारण कशी राहील हे आपण समजून घेऊ. त्याच्यानंतर तर 5वा प्रश्न याच्यामधलाच, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक शब्द दिला जाईल आणि त्याच्या संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे आहे. उदाहरणार्थ शाळा. मग शाळेच्या संबंधित कोणकोणती घटक येतात? मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, कार्यालय, वर्गखोली, ग्रंथालय, प्रयोगशाळा, मैदान, अशा प्रकारचे शब्द येतात. दुसरा शब्द दिला वॉटर. आता पाण्याच्या संबंधित मग तुम्हाला लिहायचे आहे. कसं पाणी, कशा प्रकारचं? आपण म्हणतो थंड पाणी, गरम पाणी, घाणेरडं पाणी, स्वच्छ पाणी. मग शब्द दिला जाईल वॉटर. मग या वॉटरच्या संबंधित तुम्हाला लिहायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 जी आपली ॲक्टिव्हिटी आहे ते पूर्ण करायची आहे. वॉटरच्या संबंधित मग कूल वॉटर. नंतर शब्द आपण लिहू शकतो हॉट वॉटर, डर्टी वॉटर, प्युअर वॉटर, क्लिअर वॉटर, क्लीन वॉटर. अशा प्रकारचं त्या शब्दाला संबंधित असणारे शब्द तुम्हाला लिहून ती वेब आपल्याला कंप्लीट करायची असते. त्याच्यामधला 6वा प्रश्न, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन ॲट 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. तुम्ही वर्गामध्ये अंताक्षरी खेळता, भेंड्या खेळता आणि भेंडी खेळत असताना आपण जो शेवटचा शब्द घेतो त्याच्यानंतर दुसरा त्या शेवटच्या अक्षरापासून सुरुवात करतो त्या भेंड्यांची. किंवा अंताक्षरी, एखादं तुम्ही गीत गाता, त्या गीताचं शेवटचं कोणते शब्द आहेत त्या शब्दाला धरून तुम्ही पुढचं गीत तयार करता. त्याचप्रमाणे हा शब्द आता यामध्ये नाऊन दिला जाईल, व्हर्ब दिला जाईल किंवा ॲडजेक्टिव्ह दिला जाईल. मग जर नाऊन दिलेलं असेल तर त्या शब्दाचे आपल्याला पुढील नाऊनच लिहायचे आहेत. तसा या ठिकाणी शब्द दिलेला आहे रोड, ROAD. शेवटचा शब्द कोणता आहे? डी. मग डी पासून सुरू होणारं कोणतेही नाऊन तुम्ही लिहू शकता. DOG, डॉग, DOLL, डॉल. आता डॉल लिहिला आपण, DOLL, डॉल. शेवटचं लेटर कोणतं आलेलं आहे? L. मग L वरून आपल्याला आणखी लेटर तयार करायचे. लॉयन, लॅम्प, LAMP. मग आता P शेवटचं लेटर आलं. मग आता
पी पासून सुरू होणारं आपल्याला नाऊन पाहायचं आहे. तर पी पासून सुरू होणारे भरपूर आहेत, पण नाऊन पाहायचं. व्हर्ब नको, ॲडव्हर्ब नको, ॲडजेक्टिव्ह नको. नाऊन जर विचारलं तर आपल्याला नाऊनच लिहायचं आहे. तर शेवटचा अक्षर कोणतं आपल्याला आलेलं आहे? पी. पी पासून पॅरट, पॉट, POT, पॉट. शेवटचं अक्षर आलेलं आहे टी. आता या टी पासून आपल्याला शब्द तयार करायचा, नवीन घ्यायचा आहे. टी पासून मग टायगर, टेबल, अशा प्रकारे तुम्हाला हे शब्द तयार करायचे आहेत. ती चेन पूर्ण करायची आहे आणि हे 2 मार्कासाठी. याच्यामधला क्वेश्चन 1, त्याच्यामधला बी, डू ॲज डायरेक्टेड. यामध्ये तुम्हाला एखादी फ्रेज दिल्या जाईल, एखादं अपूर्ण वाक्य दिलं जाईल, ते तुम्हाला पूर्ण करायचे आहे. ती फ्रेज दिलेली राहील, ती फ्रेज पूर्ण करायची. तुमच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला त्या वाक्यामध्ये ती फ्रेज टाकून ते पूर्ण करायची आहे. आणि त्याच्या मधला दुसरा, याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न येतील. 2 पैकी तुम्हाला एक लिहायचा आहे. ॲड सफिक्स, प्रिफिक्स. आता याच्यामध्ये तुम्हाला शब्द दिला जाईल. एक शब्द दिला जाईल केअर. आता केअर पासून आपल्याला त्याच्या मागे जोडायचं आहे. तर तुम्ही काय करणार? तिथं केअरचं केअरफुल. आता हेल्दी दिलेले आहे. हेल्दीच्या नंतर तुम्हाला शब्द अक्षर वापरायची आहे. हेल्दी. आता हेल्दी HEALTHY. आता या शब्दाच्या आपल्याला आधी शब्द लावायचा आहे. काय लावू आपण? UN, अनहेल्दी. अशा प्रकारे सुरुवातीला काही शब्दाच्या शेवटी आपल्याला ज्या प्रकारे प्रश्न विचारला त्या पद्धतीने आपल्याला उत्तर द्यायचं आहे. किंवा त्याला प्रश्न विचारलेला आहे, मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. ते शब्द दिलेले आहेत केअर, हेल्दी. आता याच्यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं. केअर शब्द दिलेला आहे, त्याच्यापासून तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. मदर cares for her baby, for her children. केअर शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये. मदर केअर्स फॉर हर चिल्ड्रेन. दुसरा शब्द दिलेला आहे हेल्दी. हेल्दी पासून तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. हेल्दी हा शब्द दिला. आता कोणताही शब्द दिला जाईल आणि त्या शब्दापासून तुम्हाला एक वाक्य बनवायचं आहे. एक्झरसाइज कीप्स अस हेल्दी. एक्झरसाइज कीप्स अस हेल्दी. आता हा हेल्दी शब्द आपण शेवटी वापरले. हे उदाहरण. हा सेक्शन 1 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे, 10 मार्काचा. सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज. तर खरी गंमत मित्र आता इथं आहे. लँग्वेज स्टडीचा भाग आपल्या अभ्यासक्रमामधून वगळलेला नाही.
वगळलेला भाग आहे जो आहे हा टेक्स्च्युअल पॅसेजमधला. तर टेक्स्च्युअल पॅसेजमधले आपला वगळलेला भाग जो आहे हा मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेला आहे. हे टेक्स्च्युअल 2 प्रश्न तुम्हाला येतील, 2 पॅसेज येतील. हे 10-10 मार्काचे राहतील. म्हणजे एकूण किती झाले? 20 मार्क. हे 20 मार्क आपल्याला टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये येतील. आता ते कसे येतील हे तुम्हाला मी पूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या ग्रुपवर पाठवणार आहे. त्याचा तुम्ही बारकाईने अभ्यास करायचा आहे. सेक्शन 3 पोएट्री हे 10 मार्क, टेक्स्च्युअल 20 मार्क, पोएट्री 10 मार्क. म्हणजे असे किती झाले? 30 मार्क. आणि या 30 मार्कापैकीच आपला भाग कमी झालेला आहे. बाकी भाग जो आहे हा तुम्हाला परीक्षेमध्ये जसाचा तसाच येणार आहे. म्हणजेच या 30 मार्कापैकीच आपल्याला हा कमी झालेला मार्क आहे. म्हणजे पुस्तकामधला तो आपण आणखी सविस्तरपणे याचा विचार करू. हा सेक्शन 3 झाला पोएट्री. याच्यामध्ये क्वेश्चन 3A, रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि ते 5 मार्कासाठी. प्रश्न कसे येतील हे तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायचं आहे. बी ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. तुम्हाला कवितेचं ॲप्रिशिएशन लिहायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 2-3 वर्क मार्क सहज मिळू शकतात. त्याच्यामध्ये टायटल तुम्हाला तुमच्या पॅसेजमध्ये दिलेलं राहते. नेम ऑफ द पोएट, कवीचं सुद्धा नाव तुमच्या पेपरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे हा अर्धा मार्क आणि हा 1 मार्क तुम्हाला सहज मिळू शकतो. रायमिंग स्कीम याचेसुद्धा तुम्हाला 1 मार्क सहज मिळू शकतो. फिगर ऑफ स्पीच त्याला 1 मार्क राहील. आणि सेंट्रल आयडिया याच्यासाठी 2 मार्क. म्हणजे असा हा पूर्ण 5 मार्काचा ॲप्रिशिएशनचा प्रश्न राहील. तर सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 15 मार्क. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या क्वेश्चन 4A मध्ये 10 मार्काचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आणि क्वेश्चन 4B पॅसेज हाच राहील. या पॅसेजची तुम्हाला समरी रायटिंग करायचं आहे, समरी लिहायची आहे. हे 5 मार्काचे. सेक्शन 5 रायटिंग स्किल हे 20 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये येईल. आता याच्यामध्ये क्वेश्चन 5A लेटर रायटिंग 2 लेटर येतील. त्याच्यापैकी तुम्हाला 1 लेटर लिहायचं आहे. क्वेश्चन 5B डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग अ स्पीच. तुम्हाला डायलॉग दिलेले राहतील, ते तुम्हाला क्रमवार लिहायचे. म्हणजे मागे पुढे त्याचा क्रम असेल, त्याचा क्रम तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे. आणि कंप्लीट द डायलॉग. तर दुसरा B जो आहे याच्यामधलाच तुम्हाला एक कॅरेक्टर दिलं जाईल, त्याचं डायलॉग दिलेलं राहील. खाली तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या राहतील, ते तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे रायटिंग स्किल डेव्हलप करायचं आहे. हे 5 मार्कासाठी. किंवा मग त्याच्यावरच स्पीच रायटिंग. क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर.
नॉन व्हर्बल टू व्हर्बल तुम्हाला एखादा चार्ट दिलेला जाईल, एखादी डायग्रॅम दिलेलं जाईल आणि त्या डायग्रॅमवरून तुम्हाला 2 पॅरेग्राफ लिहायचे आहेत किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल 2 पॅसेज दिलेले जातील आणि त्या पॅसेजवरून तुम्हाला एक चार्ट तयार करायचा किंवा एखादी डायग्राम तयार करायची. नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे एखादा चार्ट दिलेला जाईल किंवा एखादी डायग्राम दिलेली जाईल. त्या डायग्रामवरून तुम्हाला 1-2 पॅसेज लिहायचे आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला 1-2 पॅसेज दिल्या जातील, त्याच्यावरून तुम्हाला एखादा चार्ट करायचा आहे. असे प्रश्न परीक्षेमध्ये क्वेश्चन 6A मध्ये, क्वेश्चन 6B एक्सपांड द थीम. Read the following headline and prepare a news report with the help of the given points. काही हेडलाईन्स दिलेल्या राहतील आणि त्या हेडलाईनच्या नुसार त्याच्याखाली आणखी काही मुद्दे दिलेले राहतील आणि त्या मुद्द्यावरून तुम्हाला एखादी न्यूज तयार करायची आहे. त्याच्यामधलाच और प्रश्न B2 डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग सजेस्ट अ सुटेबल टायटल. खाली पॉईंट दिलेले राहतील किंवा 1-2 वाक्य दिलेलं जाईल आणि त्याच्या आधारे तुम्हाला ती स्टोरी, ती कथा तुम्हाला त्याच्या आधारे पूर्ण करायची. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्कासाठी म्हणजे ट्रान्सलेशन. या ट्रान्सलेशनमध्ये क्वेश्चन 7 त्याच्यापैकी 6 शब्द दिले जातील आणि त्या 6 शब्दाचं तुम्हाला भाषांतर तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये लिहायचे आहेत. त्या 6 पैकी तुम्हाला 4 लिहायचे आहेत आणि त्याला 2 मार्क राहतील. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या भाषांतराला अर्धा मार्क. त्याच्यामधला B 4 वाक्य दिले जातील आणि त्या 4 वाक्यापैकी तुम्हाला 2 वाक्य भाषांतर करावे लागते. नंतर C हा 2 मार्काचा राहील. सुरुवातीचे शब्द 2 मार्काचे, 4 वाक्यापैकी 2 वाक्य ते 2 मार्कासाठी. आणि C प्रश्न एखादी म्हण, एखादं कोटेशन हे तुम्हाला दिलं जाईल आणि त्याचं तुम्हाला भाषांतर करायचं आहे. 2 दिले जातील, त्यापैकी तुम्हाला 1 लिहायचा आहे 1 मार्काचा. म्हणजे आधीच्या 4 शब्दासाठी 2, B मध्ये 2 वाक्य लिहायचे त्याच्यासाठी 2 आणि C मध्ये 1 असे 2, 2 आणि 1 असे 5 मार्काचं तुम्हाला ट्रान्सलेशन विचारलं जाईल. आता मित्रो, खरी गंमत अशी आहे की आपल्या महाराष्ट्र शासनाने 25% कोर्स हा कमी केलेला आहे. मग आपण या प्रश्नपत्रिकेचा जर विचार केला, सेक्शन 1 लँग्वेज स्टडी हा 10 मार्काचा. हा भाग आपल्याला परीक्षेमधून वगळलेला नाही. नंतर सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज 20 मार्क आणि सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क.
म्हणजे आपल्याला टेक्स्टवर जे आहे, आपल्या कोर्सबुकवर जे आहे, सेक्शन 1 लँग्वेज ऑफ स्टडी, सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज, सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क, लँग्वेज ऑफ स्टडी 10 मार्क, पॅसेज 20 मार्क आणि कवितेवर 10 मार्क, असे झाले 40 मार्क. आता राहिलेला 40 मार्काचा भाग जो आहे हा सेक्शन 4 नॉन टेक्स्चुअल. आता नॉन टेक्स्चुअल म्हटल्यानंतर आपल्या कोर्सबुकमधला हा भाग नसणार. हा आपल्या कोर्सबुकच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा भाग येणार. नॉन टेक्स्चुअल पॅसेज हे 15 मार्काचे राहणार. त्याच्यानंतर सेक्शन 5 रायटिंग स्किल हे राहणार 20 मार्काचं. हे सुद्धा जसंच्या तसं राहील. ह्या कोर्सबुकच्या बाहेरचं असणार, ते या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं असणार. आणि क्वेश्चन 6 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्काचा, म्हणजेच नॉन टेक्स्चुअलचे 15, रायटिंग स्किलचे 20 आणि 15 35 आणि शेवटचे 5 ट्रान्सलेशनचे 35 आणि 5 40. असा भाग जो आहे हा आपल्याला या पुस्तकाच्या बाहेरचा येईल. म्हणजे आपला 40% भाग जो आहे हा पुस्तकातला आहे आणि 40% जो आहे हा पुस्तकाच्या बाहेरचा हा येणार आहे. आता याच्यामध्ये कविता 10 मार्काच्या झाल्या, टेक्स्चुअल पॅसेज 20 मार्काचे झाले आणि लँग्वेज ऑफ स्टडी हे 10 मार्काचे. मग आपल्याला 25% भाग हा कमी झालेला आहे. तर मित्रहो, इंग्रजीच्या बाबतीत 25% भाग जरी कमी झालेला असला तरी आपल्याला या कोर्सबुकमधलं म्हणजे या पुस्तकामधलं विचारणार किती मार्काचं, पॅसेज 20 मार्काचे आणि कविता 30 मार्क 10 मार्काचे, असं 30 मार्क. आणि हे लँग्वेज ऑफ स्टडी. तर आता गंमत अशी आहे की लँग्वेज ऑफ स्टडी आणि वॉर्मिंग अप चिटचॅट ॲक्टिव्हिटी हा भाग आपल्याला कमी झालेला नाही. आपला कमी झालेला भाग कोणता आहे? आपल्याला टोटल लेसन किती, कविता किती आणि त्याच्यापैकी प्रत्यक्षात कमी झालेला भाग किती. याच्या आधी मी तुम्हाला कोणकोणता भाग कमी झालेला आहे याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. मला अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये टिक मार्क केलेले असतील की जो भाग आपला कमी झालेला आहे. तर मित्रो,
30 मार्काचं जे आहे हे आपल्याला आपल्या याच्यामधून वगळलेलं आहे. म्हणजे 3 लेसन आणि 1 पोयम. आपल्याला जवळजवळ 14 लेसन्स आहेत. आता या 14 लेसन्सपैकी 3 लेसन्स कमी झालेले आहेत आणि जवळजवळ 8 पोयम्स आहेत. त्यापैकी 1 पोयम कमी झालेली आहे. म्हणजेच काय की आपल्याला 30 मार्क जे आहेत या 30 मार्कापैकीच आपला 25% भाग कमी झालेला आहे. लँग्वेज ऑफ स्टडी जे कमी झालेले लेसन्स आहे त्याच्यावर येणार आहे. म्हणजे ते 10 मार्क तुम्ही सोडून द्या. तुमच्या टेक्च्युअलचे जे आहे पॅसेज जे आहेत हे 20 मार्क आणि कवितेचे 30 मार्क याच्यावरच 25% हे कमी झालेलं आहे. मित्र गंमत अशी आहे की आता हे 80 मार्काचा आपला पेपर. 80 मार्कापैकी लँग्वेज ऑफ स्टडी 10 मार्काची जशीच्या तशीच राहील. 15 मार्काचे नॉन टेक्च्युअल हे सुद्धा येणारच आहे. रायटिंग स्किल 20 मार्काचं येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं ट्रान्सलेशन 5 मार्काचं. म्हणजे सेक्शन 4, 5 आणि 6 हे 40 मार्क आणि लँग्वेज स्टडीचे 10 मार्क असे 40 आणि 10 50. म्हणजे हा 50 मार्काचा भाग ॲटीज आपल्याला जसाचा तसाच येईल. राहिले 30 मार्क. या 30 मार्कापैकी आपला कोर्स कमी झालेला आहे. म्हणजे 80 मार्काचा आपला पेपर आहे आणि 80 मार्कापैकी 50 मार्क हे जे आहे हे विचारल्या जाईल आणि 30 मार्कावर आपल्याला 25% मिळणार आहे. म्हणजे जर 80 आता टक्केवारी काढायची झाली आपल्याला तर 30 मार्काची टक्केवारीच्या हिशोबाने जर आपण केलं तर 37.5% हे आपल्या पेपरचा भाग जो आहे हा 30 मार्काचा जो आहे 37.5% हा येईल. मग या 37.5% आपल्याला सरकारने 25% कमी केलेला आहे. मग आता 37.5चे 25% जर पकडलं तर जवळजवळ 9.25% हे येते. आपण 9.25, 9.5, 10% पकडू. म्हणजे ॲक्च्युली आपला इंग्रजी या विषयाचा भाग जो आहे हा 9.5% कमी झालेला आहे. इतर विषयाचा जर विचार केला इतिहासामध्ये जर 10 प्रकरणं असतील. आता या 10 प्रकरणापैकी 25% भाग हा कमी केलेला असेल. काही प्रकरणं त्यांनी कमी केलेले असतील. समजा त्याच्यामधले 3 ते 4 प्रकरणं कमी झालेले असतील इतिहास विषयाचे. तर त्या विषयामध्ये ती प्रकरणं पूर्णच्या पूर्ण येणार नाही. म्हणजे प्रत्यक्षात त्या पुस्तकाचा 25% भाग हा कमी झालेला आहे. परंतु आपल्या इंग्रजीमध्ये हे 50 मार्क जे आहेत हे तर परीक्षेमध्ये येणारच आहे. हे तुमची प्रश्नपत्रिका काही कमी झालेली नाही. प्रश्नपत्रिका ही 80 मार्काची राहणार आहे. त्या 80पैकी हे 50 मार्क गेले लँग्वेज ऑफ स्टडी, स्किल डेव्हलपमेंट, नॉन टेक्च्युअल पॅसेज आणि ट्रान्सलेशन. राहिलं आपलं टेक्स्टबुक. टेक्स्टबुकवर किती विचारणार आहे हे 30 मार्काचं. आता हे 30 मार्कापैकी
जर टक्केवारी काढायची झाली तर 37.5% हिशोबाने, आणि त्याच्यामधलं जर 25% भाग जर कमी झालेला केलेला आहे तर आपल्या कोर्समधला फक्त 9.5% हा भाग या पुस्तकामधला त्या हिशोबाने कमी झालेला आहे. म्हणजे आपल्याला या इंग्रजी विषयामध्ये इतर विषयापेक्षा ही तयारी जास्त करावी लागणार आहे. मित्रो, मी जे काही सांगतो तुमच्या लक्षात येत आहे की नाही? कारण यावर विचार करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सुरुवातीला अभ्यासक्रम कोणता कमी झालेला आहे याची माहिती सांगितली. आता त्यानंतर प्रश्नपत्रिका कशी राहील आणि या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला कशी तयारी करायची, म्हणजे आपलं सिलेबस किती, आपला अभ्यासक्रम किती, आणि आपल्याला परीक्षेत येणारा भाग कसा किती राहील, ह्या गोष्टीची तुलना जर केली तर आपल्याला अभ्यास कसा करायचा, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये मार्क कव्हर होतील. मित्र, 25% जरी भाग कमी झालेला असला तरी इंग्रजीच्या विषयामध्ये जास्त खुश होण्याची गरज नाही. कारण आपल्याला कोर्स हा भरपूर आहे, दिवस कमी आहे, आणि टेन्शन घेण्याची सुद्धा अजिबात गरज नाही. पास होण्यासाठी इंग्रजी विषय हा इतर विषयापेक्षाही सुद्धा सोपा आहे. प्रत्यक्षात ज्यावेळेस आपल्या भेटी होतील त्या ट्रिक्सनुसार आपण वर्गामध्ये घेऊ. त्याच्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. पण जे काही तुम्हाला क्लिप, काही ऑडिओ क्लिप किंवा जे काही मटेरियल पाठवलं जाईल त्याचा तुम्ही घरी नीट अभ्यास करा. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की आपले मित्रमंडळी असतील, ही मित्रमंडळी आपल्या ग्रुपवर जॉईन करा. परंतु अद्याप तशा पद्धतीचा मला मेसेज पण आलेला नाही किंवा एखादा फोन पण तुम्ही केलेला नाही की हे असे मित्र आहेत, त्यांचे हे फोन नंबर आहेत. काही अडचण असली तर तुम्ही प्रत्यक्ष मला फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेज पाठवू शकता. म्हणजे या कम्युनिकेशनद्वारे आपले जे काही प्रश्न असतील हे सोडवले जातील. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा मला समजून घेता येईल. परंतु तुम्ही जे काही आपले मित्र आहेत त्यांना पुन्हा एकदा सांगा की आपल्या ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा. कारण दिवस कमी राहिलेले आहे. आता ही परिस्थिती तुम्ही पण सांगू शकत नाही, मी पण सांगू शकत नाही की शाळा केव्हा सुरू होतील, पुढचं चित्र कसं राहील हे आज कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे या माध्यमाने का होईना आपण जेवढा प्रयत्न करायचा आहे तेवढा प्रयत्न करू. पुन्हा एकदा मला सांगतो की बाकीचे जे मित्र असतील त्या मित्रांना सांगा की आपल्या ग्रुपवर जॉईन व्हा आणि जे काही मिळतं त्याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे. तर मित्र हो, आपण सिलेबसच्या बाबतीत पाहिलं आणि आपली ॲक्टिव्हिटी शीट कशी राहील, प्रश्नपत्रिका कशी राहील हे पाहिलं. आणि पुढे आपण आता आपल्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत, आपल्या अभ्यासक्रमामध्ये पहिली कविता आहे तीन एजर, ही एक पोयम आहे. आता ही पोयम आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. शक्य झाल्यास प्रत्यक्ष घेईल किंवा कारण यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. तर ह्या अडचणीवर आपल्याला आणखी काय मार्ग काढता येईल
तुम्हाला तयार कशी व्हिडिओ मिळतील आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही शिकता आलं तर तशा प्रकारचा आपण काही प्रयत्न करू. आणि काही होमवर्क दिलं जाईल, ते होमवर्क पण तुम्हाला करायचं आहे. त्या इंग्रजीसाठी एक स्पेशल नोटबुक करा आणि जे पॉईंट तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत ती लिहून घ्या. यानंतर मी तुम्हाला ही पूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे मागच्या वर्षीची, या प्रश्नपत्रिकेचे सर्व पेजेसचे फोटो मी तुम्हाला लगेच पाठवणार आहे. तर सर्व मित्रांना कळकळीचं एक सांगणं आहे की अतिशय अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. अतिशय बिकट परिस्थिती आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची पण काळजी घ्या आणि पुन्हा परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.